मैं जा रहा हूँ, रोकना मत मुझे। नहीं रोकूंगी, तसल्ली से जाओ। नहीं रोकोगी तो मैं खुद रुक जाऊंगा। जिद है तो फिर जिद्दी सही। जिद नहीं है, फिक्शन भी है। तर मित्रांनो, मी तुमचा बाबूच आज एक नवीन विषय आणि नवीन कंटेंट वरती बोलणार आहे। ह्या दोन प्रेमकांडूंची किंमत तुमच्या समोर हळूच काढणार आहे। आपल्या कानामध्ये हळूच हेडफोन घाला आणि हा विषय हळूच आहे का। तर हा 16-17 वर्षाचा गाबडा आणि 17-18-19-20-21 वर्षाची गाबडी आज प्रेम प्रकरणावरती तुमच्या समोर सरळ कंटेंट बनवत आहेत। इंस्टाग्रामवरती मिलियननी कमवत आहेत आणि आज आपण त्यांना एक सिंपल, साधारण आणि सात्विक विचाराच्या लोकांसारखं बघत आहेत। पण खरंच ही लोक सात्विक आहेत। ह्या पोराला नीट हागायचं कळत नसेल, त्या पोरीला नीट मुतायचं कळत नसेल, पण ह्यांना प्रेम प्रकरणावरती एवढा विष पाजलं गेलंय की यांच्या मेंदूमध्ये गाठी तयार झाल्या असतात आणि खाली बोलायला नको। मला गाणं बोलायला आवडत नाही पहिली गोष्ट। तर राहिली गोष्ट आता कंटेंटची, तर कंटेंट कोणत्या गोष्टीवरती बनवलं पाहिजे ही सुद्धा त्यांना अक्कल नाही। अरे ती पोरग सरळ म्हणते की मी तुला सोडून जातो, ती पोरगी म्हणते तू गेला तरी मला फरक पडत नाही। याच्यामुळे आपल्या जी काय लहान पोरं आहेत येडी बागडी, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होतात आणि त्यांचा मेंदू डॅमेज होतो, डायरेक्ट फास घेतात, मारतात आणि सपोज जीव बी देतात। मेरा मयार नहीं बनता, मैं आवारा नहीं करता। मित्रांनो, कालच मला वाटतं आपल्या फलटण या सिटीमध्ये का नाही एखाद्यानी आत्महत्या केलेली आहे आणि अशी कितीतरी मारतात, कितीतरी खापतात। अरे तुम्ही क्रिएटिव्हिटी तयार करताय, सपोज चांगल्या गोष्टीवरती बनवा ना। असंही कुठनं तरी 2-1 हजाराचा कॅमेरा घ्यायचा, 100-500 रुपयाचा माईक घ्यायचा, मस्तपैकी एक नवीन क्रिएटिव्हिटी मांडायची आणि बाकीच्या पोरांच्या याला घोडा लावून टाकायचा, म्हणजे सगळी दुनिया मोकळी झाली। तुमच्या क्रिएटिव्हिटीला एक प्रमोशन मिळालं, 1-2 लाख रुपये तुम्ही कमावणार, बाकी सगळी मारणार। तुम लोग को एकदम लाज शर्म नहीं है। कल सोसाइटी में इतना बड़ा कांड हो गया, तुम लोग बैठ के रंगोली बना रहे हो यहाँ पे।